नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत आणि तर्रीदार शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. नेहमी आपण आमटीतला शेवगा आणि सुका शेवगा करतो, तर आज आपण इथे तर्रीदार, एकदम चमचमीत आणि घरच्या साहित्यामध्ये आणि वाटण करून मस्त आपण इथे चमचमीत शेवग्याची भाजी करणार आहोत. तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहोत. तर एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केला, तर याची चव अजिबात विसरणार नाही. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर या शेंगाला आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एक 2 ते 2.5 इंचच्या आपण इथे शेंगा कट करून घेतलेले आहेत. तर हे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला या शेवग्याच्या शेंगाची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण आपल्याला हे साल अजिबात काढायचं नाही. तर मध्ये-मध्ये थोडीशी साल ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शेवग्याच्या शेंगाची साल काढून घ्यायचं आहे. तर या शेवग्याच्या शेंगाला आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये स्वच्छ पाण्याने हे शेंगा धुवून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे शेवग्याची शेंगा आपल्याला शिजवून घ्यायचं आहेत. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 ते दीड ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जे चिरून घेतलेले शेवग्याच्या शेंगा आहेत, ते आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला फुल गॅसवर आपल्याला एक उकळी आणायचं आहे. तर छान आपल्याला या शेंगाला उकळी आल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचं आहे. तर शेंगा हे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही, तर एक 70% आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचं आहेत. तर इथे आपण शेंगा छान शिजवून घेतलेले आहेत. तर आपल्याला या भाजीसाठी वाटण कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घातलेला आहे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. तर हे खोबऱ्याचं खीस आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि चिरून घेतलेला कांदा आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला या कांद्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर कांदा हा आपल्याला छान एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मस्त आपल्या इथे कांदा छान भाजला गेलेला आहे. तर हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर भाजून घेतलेलं खोबऱ्याचं खीस आणि कांदा आपल्याला एक 2 मिनिटं आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे खोबरचं खीस आणि कांदा थंड झालेला आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचं खीस घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेला कांदा आहे, ते घालून आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला आपलं इथं वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. थोडंसं हे वाटण कोरडं वाटत आहे, म्हणून मी याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. वाटण छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. हे मसाले आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत किंवा या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान या फोडणीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर इथे मस्त आपल्या साइडने तेल सुटले गेलेले आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. याला छान मिक्स करून घेऊयात आणि छान उकळी काढून घ्यायचं आहे या भाजीला. तर या भाजीमध्ये तुम्ही आवडीनुसार कमी जास्त रस्सा करू शकता. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर सगळ्या शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतली याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली एक 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त झणझणीत आपली इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे.
तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आपली मस्त तर्रीदार, एकदम चटपटीत आणि एकदम झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. तर मस्त असं हे ते आपण वाटण करून मस्त झणझणीत आपण इथे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी केलेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत जरी खाल्लात, तर एकदम चवीला छान लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.